जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही 21,000 प्रश्न क्वेश्चन प्रॅक्टिस सिरीज चालू केलेली आहे. पॉलिटी या सब्जेक्टपासून सुरू केलेलं आहे. जे कोणाला हे प्रश्न पाहिजे असेल त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर वेळ नाही आला तर चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या जागी 91 हा क्रमांक दिलेला आहे, कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात, किंवा ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा, प्लेलिस्ट भेटून जाईल. 70 66 19 32 38. तर काय आहे पहिला प्रश्न 91? तर तो आहे, पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काही नमूद करण्यात आलेलं नाही. हा विधान कसा आहे, बरोबर आहे का चूक आहे? तर हा विधान बरोबर आहे. कुठे सांगण्यात आलेलं नाही. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेत सादर करता येतो. हा विधान कसा आहे? हा पण विधान बरोबर आहे. तिसरा काय, सी वाला, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. हा विधान चुकीचा आहे. मित्रांनो, बी आणि सी हा कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे विधाने, तर दोघांपैकी एक करेक्ट असणार आहे. तर फक्त ते अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेत सादर करता येतो, हा विधान बरोबर आहे. तर याचं उत्तर असेल ए आणि बी बरोबर असलेला पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. हा बिल फक्त केवळ लोकसभेत मांडता येतो, राज्यसभेत नाही. हा बिल मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचा समर्थ असणे गरजेचं आहे. आतापर्यंत असं अविश्वास प्रस्ताव मांडलं ते 3 वेळेस मांडलेले आहे. एक 1990 या साली, अजून 1997 या साली मांडलेलं होतं, आणि एक 1999 या साली अटल बिहारी वाजपेयी यांची सरकारच्या वेळेस. पुढचा प्रश्न, कॅबिनेट हा संघाच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो? कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो? तो करण्यात आला आहे कलम 352 याच्यात करण्यात आलेला आहे. मूळ घटनेत हा शब्द नव्हतं. कोणता? कॅबिनेट हा शब्द नव्हतं मूळ घटनेत. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती अमेंडमेंट 1978 मध्ये कलम 352(3) मध्ये हे शब्द ऍड करण्यात आले. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यित होता? कोणता कलम आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामधील संबंधासाठी? तर तो आहे कलम 74 आणि कलम 78, 78, 74 आणि याचा 78, असं 4चा 8 झालेला आहे त्यानुसार लक्षात ठेवा. तर असा पर्याय असलेला फक्त चौथा ऑप्शन आहे बी आणि डी. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4. मित्रांनो, जसं राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहे तसंच राज्यपाल आणि सीएम साठी कलम कोणते आहे? तर 163 आणि 164. 63 नंतर लगेच 64. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते? काय निकष आहे राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड करण्यासाठी? तर तो विधान सांगत आहे कोणती आहे तर निकष. तर पहिला काय, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाचा नेता असावी. हा विधान कसं आहे? बरोबर आहे. दुसरं काय, ती व्यक्ती राष्ट्रपतीची मर्जीचा असावी, मर्जीतली असावी. हा विधान कसं आहे? चुकीचं आहे. सी ऑप्शन काय, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. हा विधान कसं आहे? बरोबर आहे. संबंधित व्यक्ती पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे. संबंधित व्यक्तीच्या पक्षाला काय असायला पाहिजे? बहुमत असले पाहिजे. हा विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ए आणि सी. तर ए आणि सी असणारा पर्याय फक्त पर्याय क्रमांक 3 ह्याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो?
केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतं? तर पंतप्रधान हे असतात. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? कोण भूषवितो केंद्रीय कॅबिनेटचे बैठकीचे अध्यक्षस्थान? तर तो भूषवितो पंतप्रधानच. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पंतप्रधानाचे निर्देशनावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत असेल तर काय? राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. हा विधान बरोबर आहे. पंतप्रधान त्यास पदावरून काढू शकतात. पंतप्रधानाला अशी काही अथॉरिटी नाही. हा विधान चुकीचा आहे. पंतप्रधान स्वतःचे राजीनामा देतात. हा पण चुकीचा आहे. लोकसभा तिच्या विरोधात ठराव पास करते. हा पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. तर कलम 75(2) मध्ये असं सांगण्यात आलं आहे, वैयक्तिक मंत्री हा राष्ट्रपतीला जबाबदार असते. आणि कलम 75(3) मध्ये असं सांगितलेलं आहे, मंत्रिमंडळ सामूहिकरीतीने लोकसभेला जबाबदार असते. वैयक्तिक एक मंत्री कोणाला जबाबदार असते? तर राष्ट्रपतीला जबाबदार असते. आणि मंत्रिमंडळ सामूहिकरीतीने लोकसभेला जबाबदार असते. हा विधान लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न, खालील विधान विचारात घ्या. कोणतं विधान असत्य आहे ते सांगायचं आहे. तर यात काय सांगायचं आहे? लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभा सदस्य असतात. हा विधान कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? लोकसभेचे दैनंदिन कामकाज पाहण्याच्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्ष सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. हा विधान असत्य आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त ब. मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्यापाशी हे 3 समिती आहे. एक आहे अंदाज समिती, दुसरी आहे लोकलेखा समिती आणि तिसरी आहे सार्वजनिक उपक्रम समिती. तर अंदाज समिती हे केव्हाची आहे? 1950 या सालीची आहे. लोकलेखा समिती हे केव्हाची आहे? 1921 या सालीची आहे. आणि सार्वजनिक उपक्रम समिती ही 1964 या सालीची आहे. तसंच अंदाज समिती ही कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार सुरू करण्यात आलेली आहे? तर जॉन मथाई यांच्या. आणि लोकलेखा समिती एक केव्हाची आहे? तर 1919च्या कायद्याची. आणि सार्वजनिक उपक्रम समिती ही कृष्ण मेनन समिती यांच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे. तर अंदाज समिती ही 30 सदस्याची समिती आहे, ज्यात 30 सदस्य हे लोकसभेमधले आहे. आणि लोकलेखा आणि सार्वजनिक उपक्रम समिती ही 15 सदस्य लोकसभा आणि 7 सदस्य राज्यसभेमधून घेण्यात येत आहे. याच्यात तिघांचा कार्यकाळ 1 वर्ष आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर ते आहे कलम अनुच्छेद 75. याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते. तर यासाठी कोणत्याही राज्याची संमती आवश्यक नसते. याचा उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, डॅश या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते. याचं काय उत्तर असेल? पर्याय क्रमांक 3 घटना दुरुस्ती विधेयक. याला काय? संसदेत प्रत्येक सभागृहात विशेष बहुमत लागते. घटना दुरुस्ती करायची असेल तर संसदेत प्रत्येक सभागृहामध्ये त्याचा विशेष बहुमत लागते. वित्तीय विधेयक हे कोणत्या कलमात येते? तर 280 या कलमात येते. धन विधेयक हा खूपदा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. धन विधेयकाला कोणता कलम आहे? तर ते आहे 110वा कलम. तसंच घटना दुरुस्ती विधेयक हा कोणत्या कलमात आहे? घटना दुरुस्ती विधेयक कोणत्या कलमाने केले जाते? तर ते केले जाते
368 या कलमाने. पुढचा प्रश्न, खालील विधान लक्षात घ्या. तर काय आहे पहिला विधान, कोणतं विधान सत्य आहे ते सांगत आहे. तर यात पहिला आहे, राज्यसभेत मांडलेला परंतु लोकसभेत न मांडलेला गेलेला विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही. हा विधान कसं आहे, बरोबर आहे. पुढचं काय, लोकसभेने पारित केले परंतु राज्यसभेने न मांडलेला गेलेला विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते. हा पण विधान कसं आहे, बरोबर आहे. मागील सरकारची बाकी राहिलेले सर्व विधेयक पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे. हा विधान कसं आहे, चुकीचा आहे. मित्रांनो, इथं ऑप्शन पहा. जर तुम्हाला एक ऑप्शन माहीत असेल फक्त सी, तर यानुसार तुम्ही इलिमिनेशन मेथडने पण याचा आन्सर काढू शकतात. याच्यामुळं सी नाही म्हणून तो चौथा कटलं, तिसरा कटलं, वरील सर्व कटले, तर याचा आन्सर असेल फक्त ए आणि बी. पुढचा प्रश्न, खालील विधान पहा, कोणता बरोबर आहे ते सांगायचं आहे विधान ह्यात. तर पहिला विधान काय, राष्ट्रपतीचे पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडला जात नाही. हा विधान कसं आहे, बरोबर आहे. दुसरं काय, केंद्र व राज्य सरकारमधील कराचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानाकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. पंतप्रधानाकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. हा विधान चुकीचा आहे. तर फक्त एक ऑप्शन बरोबर आहे, तर याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक पहिला, फक्त ए याचा आन्सर करेक्ट असेल. वित्त आयोग राष्ट्रपतीद्वारा दर 5 वर्षाला स्थापन केले जाते, पंतप्रधानाकडून नाही. तर धन विधेयक हे लोकसभा राष्ट्रपतीचे पूर्वसंमतीनुसार मांडले जाते. धन विधेयक हे फक्त राज्यसभेत फक्त 14 दिवस असेल, जास्त काळ त्याला रोखून ठेवू शकत नाही. धन विधेयकाला राज्यसभेत फक्त 14 दिवस ठेवू शकतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाचे 2 सदस्यांची नेमणूक करतात. राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाचे 2 सदस्यांची नेमणूक करतात, तर तो आहे अँग्लो इंडियन. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करतात तर 331 या कलमानुसार 2 अँग्लो इंडियनची नेमणूक करतात. आणि राज्यसभेत 1 अँग्लो इंडियनची नेमणूक होते, त्याचे कोणत्या कलमानुसार, तर ते 333 या कलमानुसार. आता सध्या 104वी घटनादुरुस्ती करून 2019 मध्ये ही अँग्लो इंडियनची नेमणूक कॅन्सल केलेली आहे, आता होत नाही. पुढचा प्रश्न, जेव्हा डॅश डॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपद बरखास्त होते. जेव्हा डॅश डॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. केव्हा, तर लोकसभेत. जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव संमत होते तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्याचं समर्थन आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडण्याचा आहे तर त्यावेळेस किती सदस्याचा समर्थन आवश्यक आहे, तर ते आहे 50. एवढ्या सदस्याचा समर्थन आवश्यक आहे. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.